नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये एखादी जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्या मालिकेमध्ये आज मात्र एक असं भयानक रूप मात्र या मालिकेला लागलेलं आहे। त्यामध्ये मात्र आपली जानकी ही देवाघरी गेली असून आपल्या ओवीच्या हाकेने आज मात्र ती सगळ्यांना अगदी आता परत मिळालेली आहे। आपल्या जानकीचा जीव परत आपल्या ओवीच्या हाकेने आलेला आहे। हा एक खूप मोठा चमत्कार आज मात्र हॉस्पिटलमध्ये रणदिवे यांच्या घरात घडलेला आहे। तेव्हा आता सगळ्यांना इतका आनंद होतो, कारण आता ओवीच्या हाकेने मात्र जानकी ही अगदी म्हणजे देवाच्या घरी गेली आणि म्हणजे सगळ्यांनी आशा सोडलेली असते। सगळेजण खूप रडत असतात, परंतु जखमी झालेली अगदी ही जी काही जानकी आहे तर ती आपल्या ओवीसाठी आपल्या ह्या जखमेचा विचार करत नाही आणि अगदी ही कोसळलेली जानकी अगदी इतकी जखम आहे तर ती जखम आवरून कुणाचंही काही न ऐकता आज ती स्वतः आपल्या ऋषिकेशच्या मदतीने ओवीला शोधायला निघालेली आहे। म्हणजे त्या मायाच्या ताब्यातून आज मात्र ही अगदी धारा पडलेली जानकी ओवीला या संकटातून कसं वाचवते आणि आपल्या पिलाला आपल्या घरट्यात घेऊन कसं येणार आहे हे आपण या जबरदस्त व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो, हे बघा, जानकी गेली, आता सगळ्यांनी आशा सोडलेली असते। सगळेजण खूप रडत आहे। सगळ्यांना आतापर्यंत जानकीसोबत घालवलेल्या सगळ्या आठवणी आठवत असतात आणि आता मात्र ऐश्वर्यासुद्धा आपल्या सयाजीला काही न जुमता हॉस्पिटलला आलेली आहे आणि आज मात्र ही ऐश्वर्या आता एक जानकी ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये बनवून कसं मात्र आता सगळ्यांना खुश करणार आहे। कारण ही जानकी ऐश्वर्याला मानाने आपल्या घरी परत घेऊन येते आणि आज तिच्या हातून मात्र सगळं काही आता करून घेणार आहे। तर म्हणजे आज दुसरी एक जानकी आता या रणदिव्यांच्या घरामध्ये तयार झालेली आहे, तर ते सुद्धा आपण पाहणारच आहोत। तेव्हा आता मित्रांनो, हे बघा, जानकीला इतकी म्हणजे पोटामध्ये चाकू खूप उपसलेला आहे। जखमी अवस्थेमध्ये आता डॉक्टरसुद्धा प्रयत्न करून तिला वाचू शकले नाही। याचं त्यांना वाईट वाटतं म्हणून त्या आता सगळ्यांना सॉरी बोलतात। ऋषिकेश आणि घरातील रणदिवे कुटुंब इतकं रडत आहे, दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला असतो। पण देवाची करणी ही निराळीच असते, कारण जानकीने कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही। कधीही ती अगदी आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार न करता प्रत्येकासाठी झटत आली आणि त्याच आज देवाला सुद्धा आता तिच्यापुढे हार मानावी लागलेली असते। कारण एका मायलेकीचं नातं किती अतूट आहे हे मात्र आज जानकीनं दाखवून दिलेलं आहे आणि आता अगदी आशा सोडून दिलेली आता प्रत्येकाची ही निराशा एका आशामध्ये निर्माण झालेली आहे। तर त्या मित्रांनो, हे बघा, जानकी परत आली। आता जानकीचे काही हार्ट्स आहे तर ते परत चालू झालेले असतात। जानकीचं हृदय हे अगदी परत आलेलं आहे, तिचं जीव तिच्यामध्ये परत आलेला आहे। बघून सगळ्यांना इतका आनंद होतो, सगळेजण आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतात। सगळेजण जानकी जानकी म्हणत असतात आणि त्याच वेळेस आता जानकी आता अगदी शुद्धीवर आलेली आहे आणि डॉक्टर ऋषिकेश सगळेजण डॉक्टरांना घाईने बोलवून आणतात। डॉक्टरना बोलवून आल्यानंतर आता घाईने जानकीवर ट्रीटमेंट सुरू होत असते। आता जानकीला सारखी ओवी ओवी आणि आई आई हे तिच्या कानामध्ये घुमत आहे, म्हणून तिचं आता डॉक्टरांचे जे काही हे ट्रीटमेंट आहे तर त्या ट्रीटमेंटला सुद्धा त्या रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करते। जानकीच्या आता आई या हाकेने मात्र आता इतकी संवेदनशील तिच्या मनामध्ये जागृत होते, एक दुर्गा अवतार तिच्यामध्ये निर्माण झालेला आहे। कारण दुर्गा अवतारीने मात्र आज ती त्या राक्षसीच्या तावडीतून मात्र आपल्या मुलीला सोडवणार आहे। तर इतकंच म्हणजे पोटामध्ये चाकू खोपसला आहे, इतकी मोठी जखम आहे, तरी सुद्धा जानकी काही स्वतःचा विचार करायला तयार नसणार आहे। आता मात्र हॉस्पिटलमध्ये जानकीवर उपचार सुरू आहेत, परंतु जानकीला सारखी आपल्या ओवीची हाक आठवते। जानकी म्हणते की आता नाही, आता बास झालं, आता मात्र मी काही झालं तरी आता माझ्या ओवीला सोडवणार म्हणजे सोडवणारच। ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू काही काळजी करू नकोस, आता तुम्हाला परत मिळाली हे खरंच माझं भाग्य आहे। आपण लवकरात लवकर आपल्या ओवीला शोधूयात आणि आपल्या पिलाला घरी घेऊन येऊयात। जानकी म्हणते की नाही, आता ही लढाई फक्त मला लढवावीच लागेल आणि त्यामध्ये तिचा पराभव होणार म्हणजे होणारच आणि मी माझ्या ओवीला परत घरी घेऊन येणार म्हणजे येणारच। जानकीला सारखं तेच आठवत आहे, जानकी सारखा तोच विचार करत आहे। आता मात्र जानकीची ट्रीटमेंट पूर्ण बरी झालेली आहे। ऐश्वर्या तेथे येते। ऐश्वर्याला आता सगळेजण बोलायला सुरुवात करतात की ऐश्वर्याने तिकडे जानकीला बोलवून घेतलं होतं, परंतु जानकी म्हणते की नाही, ऐश्वर्याची यात काही चूक नाही। ऐश्वर्यामुळेच आज आपल्या ओवीचा शोध मला लागला होता।
आता ऐश्वर्या म्हणजे सगळेजण मात्र आता ऐश्वर्याबरोबर बोलायला सुरुवात करतात. सारंग म्हणतो की बहिणी मला माफ कर, माझ्यामुळे तुझी आज ही अवस्था अशी झाली आणि खरंच तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. तू खरंच गेली तर आमचं काय होईल आम्ही नाही सांगू शकत. तेव्हा त्या जानकी म्हणते की सारंग भाऊजी असं का बोलतात तुम्ही, मी कुठे तुम्हाला सोडून जाणार आहेत, मी कुठेही तुम्हाला सोडून नाही जाणार. आता मात्र जानकीने आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये दिलेला आहे. दोघे इतके छान आहेत आणि अगदी म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग आता दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. जानकी वहिनीचा जीव परत आल्याने त्यांना इतका आनंद झालेला आहे, नक्की आता कोणाला काय करावं ते खरंच काही कळत नसतं, इतका आनंदात सगळ्यांना झालेला असतो. सगळेजण आनंदाने उड्या मारत आहेत, परंतु आता ओवीची मात्र कमतरता आहे. आता सगळेजण म्हणतात की आता माझी ओवी. जानकी म्हणते की काही झालं तरी माझ्या ओवीला मी सोडवणार आहे. माझ्या ओवीला मात्र आता काही झालं तरी मी सोडवणार आहे. तिला आता म्हणजे सगळं काही मायेने कुठे लिहिलेलं आहे आणि काय नाही. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात. आता इन्स्पेक्टर साहेबांना झालेला सर्व काही प्रकार सांगितला जातो. आता इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा आनंद होतो की जानकीचा जीव परत आलेला आहे. तेव्हा आता जो काही कॉल आलेला आहे तर त्या आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की हे बघा, तुम्ही जेथे गेला होता जानकी वहिनी, तेथे आता माया त्या ओवीला घेऊन पसार झालेली आहे. परंतु आता जेव्हा आता कॉल आलेला आहे तर त्या कॉलच्या ट्रॅपवरून मात्र आम्ही त्या लोकेशनवरून माईचा पत्ता मिळवलेला आहे आणि आता माईने मात्र ओवीला दुसरीकडे ठेवलेला आहे, एका अशा ठिकाणी ठेवलेला आहे की तेथे मात्र कुणी पोहोचू शकत नाही. परंतु आता त्या माईचा जो माणूस आहे तर त्या मायेच्या माणसाला मात्र आम्ही पकडलेलं होतं आणि त्या माणसाला पकडून मात्र आता माया कुठे आहे हे पत्ता आम्ही शोधू शकतो आणि त्या फोनच्या लोकेशनवरून सुद्धा. तेव्हा आता जेथे मात्र आता ओवीला ठेवलेलं आहे, आता इकडे ओवी खूप रडत असते. ओवी इतकी रडत असते की आता ही माया तिला म्हणजे इतकं म्हणजे रागाने तिला रिॲक्ट करते. आता ओवीला खरं या मायेचं रूप समजतं. ओवी म्हणते की माये मावशी काही कर, परंतु माझ्या आईकडे मला जायचे आहे, मला माझ्या आईकडे जायचे आहे. परंतु आता ही ओवी ऐकायला तयारच नसते. माया तिच्यावर इतकी ओरडते की तिला आता बाजूला ढकलून देते आणि तिला म्हणते की आता एकही शब्द बोलायचं नाही, काय मी तुला सांगत आहे तर तेच करायचं आहे. तेव्हा आता ओवीही रडत असते. आता माया मावशीचा स्वभाव कसा आहे तिला समजलेला असतो. परंतु आता त्याच वेळेस मात्र ओवीने आता एक चालाखी केलेली असते. आता इकडे सगळेजण मात्र हॉस्पिटलला आहे. आता ओवी मात्र आता तो पुन्हा जो काही मायाचा मोबाईल आहे, माया आता आपल्या माणसाला शोधायला बाहेर जाते. नक्की तो कुठे गेला आहे, परंतु आपला मोबाईल मात्र ती तेथे विसरलेला असते आणि तो विसरलेला मोबाईल आहे तर ओवी त्यावरून पुन्हा आता इकडे फोन करते. इकडे हॉस्पिटलला सगळेजण आहेत आणि ओवीने नक्की आता तो पत्ता दिलेला आहे. तो पत्ता मात्र आता ओवी कुठे आहे? ओवी म्हणते की आई आई. तेव्हा जानकी तिच्याशी बोलते. जानकी तिच्याशी बोलल्यानंतर ओवीला आनंद होतो आणि जानकीला सुद्धा खूप आनंद होतो आणि जानकी आता आपली जी काही पोटाची जखम आहे ती सगळी जखमसुद्धा आता विसरलेली आहे. माया नेमकं आता तेथे आतमध्ये येते तर ओवी लगेच तो फोन घाईने ठेवून देते. आता मायाला ती कळूनसुद्धा देत नाहीये की तिने आता सगळ्यांना पत्ता सांगितलेला आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा तेच लोकेशन अगदी शोधलेलं आहे आणि सगळेजण आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतायत की आम्ही त्या मायेला आता नाही सोडणार, काही झालं तरी मायेला आता पकडायचं आहे, ते आपल्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. तेव्हा त्या जानकी म्हणते की नाही झालं तरी आता आम्ही ओवीला शोधायला जातो. तेव्हा त्या जानकीचा तोल जात असतो. जानकीला उभं सुद्धा राहता येत नाही. तर आयशू म्हणते की नाही जानकी, आता तू तुझी काळजी घे, आता ओवीला शोधण्याची जबाबदारी माझी असेल. आता ही दुसरी जानकी मात्र ओवीला शोधून काढणार आहे. जानकी, तू स्वतःची काळजी घे, मी आहे ना. त्यावरती जानकी म्हणते की नाही आयशू, आता काही झालं तरी ओवीला मला शोधायचं आहे, मी तिला शोधणार आहे आणि आता काही झालं तरी आता ही लढाई मला लढायची आहे. माझ्या ओवीला वाचवायचं असेल तर माझ्याशी मला 2 हात करावे लागतील. म्हणून जानकीने आणि ऋषिकेशने एक प्लॅन केलेला आहे आणि त्यांच्या मागे आता इन्स्पेक्टर साहेबसुद्धा आता मदतीला आलेले आहेत. जानकीने असा काहीतरी वेश घेतलेला आहे की आता ही माया ज्या सुमन नगरमध्ये आता आहे तर त्या सुमन नगरामध्ये मात्र जानकी आणि ऋषिकेश येऊन पोचलेले असतात, कारण तेथे सगळं काही लोकेशन मात्र आता हे ओवीने त्यांना दिलेलं आहे. ओवीने ती माहिती फोनवर सांगितली की तू कुठे आलेली आहे आणि ती कुठे अगदी काहीतरी खूण तिने अशी सांगितलेली आहे की त्या सुमन नगराची. तेथील मात्र आता जानकी आणि
ऋषिकेश हे तेथे येऊन पोहोचतात आणि आता मात्र ते गाडीतून आलेले आहेत. जानकीने आणि ऋषिकेशने आता एका मोलकरीण आणि नोकराचा वेश घेतलेला आहे. ऋषिकेशने डोक्याला फेटा वगैरे बांधलेला आहे आणि जानकीने सुद्धा आता एक वेगळाच डोक्यावर पदर वगैरे घेऊन वेगळीच साडी नेसलेली आहे. तेव्हा आता आपल्या ओवीला वाचवण्यासाठी तेथे आलेले आहेत आणि माया मात्र आता तेथे आपल्या म्हणजे गुंडाला शोधायला बाहेर गेलेली असते. आता या सुमन नगरमध्ये जेथे ही माया राहते तर तेथे ओवी ही रडत असते, कारण ह्या मायेने तिला धमकवलेलं असतं की कुठेही जायचं नाही, मी तिला रडत आहे. आणि इकडे माया सयाजीला आता फोन करायचा आहे म्हणून आपला मोबाईल घ्यायला आलेली आहे. आणि तेव्हा ती आपला मोबाईल वगैरे घेते आणि सयाजीला कॉल करते. काही झालं तरी आज आम्हाला तिकडे म्हणजे मुळशीच्या बाहेर सोडायचं म्हणजे सोडायचंच. तेव्हा सयाजी म्हणतो की तू काही काळजी करू नको, आमची गाडी येईल आणि त्या गाडीमध्ये बसून तुला मुळशीच्या बाहेर सोडलं जाईल. तेव्हा आता ऐश्वर्याला म्हणजे आता ऐश्वर्या ही जानकी आणि ऋषिकेशाच्या सोबतच आता गाडीतून आलेली आहे. परंतु ऐश्वर्याने मात्र सयाजीला फोन करून विचारलेला आहे की मायेचा पत्ता प्लीज सांगा, माया कुठे आहे, तुम्ही मायेला कुठे सोडलं तर नाही ना. सयाजी सांगायला तयार नसतो, परंतु कावेरी काकूने मात्र आता हे सगळं ऐकलेलं आहे. म्हणून ती ऐशूला फोन करते आणि ऐशूला म्हणते की हे बघ, तुझे डॅडा आत्ताच त्या मायेशी फोनवर बोललेत आणि तिला सोडवायला कुठे मुळशीच्या बाहेर जाणार आहेत असं म्हणतात. तेव्हा आता इकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र ओवीला अगदी शोधायला आलेले आहेत त्या मायेच्या ताब्यातून सोडवण्यासाठी. आणि त्याच वेळेस गाडीतून ते खाली उतरतात आणि आता दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. तेव्हा मात्र तर आता जानकी रडत असते. जानकी रडत आहे पण तरीसुद्धा ऋषिकेश तिला आधार देतो. आता काहीही झालं तरी ओवीला ह्या संकटातून कसं सोडवायचं आहे हे मात्र त्यांनी पूर्ण प्लान करून आता हे सर्व केलेलं आहे. तर त्यामध्ये आता सगळेजण त्यांची साथ देत आहे. सौमित्रा आणि अवंतिका हे सगळेजण मात्र आता त्यांची साथ देत आहे, कारण इन्स्पेक्टर साहेबांनी आता मुळशीच्या बाहेर पूर्ण नाकाबंदी केलेली आहे. कोणत्याही गाड्या आता अगदी चौकशी केल्याशिवाय बाहेर सोडल्याच जात नाही. त्यामुळे मायाचं मावशी सोडणं हे खूप कठीण होऊन बसलेलं असतं. आणि त्यात म्हणजे आता सयाजींनी सुद्धा माघार घेतलेली आहे, कारण ऐन वेळेस सयाजी हा मायेला फोन करतो आणि मायेला म्हणतो की मी तुझी मदत नाही करू शकत, कारण पोलिसांनी सगळीकडे आता पेहराव दिलेला आहे, त्यामुळे आता तुमची मदत करणं अशक्य आहे, त्यामुळे मी तुमची मदत नाही करू शकत. असं म्हटल्यानंतर मायेला आता आणखीनच राग येतो. आता आणखीनच राग आल्यानंतर मायेला असं वाटतं की आता काय करावं आणि काय नाही. आता मात्र कसं आता आपल्या म्हणजे ह्या ओवीला घेऊन आपल्याला तिकडे जायचं आहे. जर पोलिसांनी आपल्याला पकडलं तर अवघड होईल. मग आता असं काय करावं की जेणेकरून मात्र आता इकडे माया मात्र टेन्शनमध्ये आहे. आणि त्याच वेळेस तेथे ऋषिकेश जानकी हा अगदी मोलकरीण आणि नोकराचा वेश घेऊन आलेले आहे. तर माया आता बाहेर जाते आणि तेवढ्यात मात्र आता ही ऋषिकेश जानकी तिच्या समोर येतात. तर माया त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात. तेव्हा ते खोटं बोलतात. ते म्हणतात की हे बघा, आम्ही तुमची मदत करत आहोत आणि तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्ही इकडे काय करता. तर माया म्हणते की माझं एक काम करताल का, कारण मला ह्या मुलीला घेऊन आता म्हणजे बाहेरगावी जायचं आहे, परंतु माझ्याकडे गाडी वगैरे काही नाही आहे. आणि आता मात्र ऋषिकेश आणि जानकीला तेच हवं असतं. ऋषिकेश आणि जानकी मात्र आता घाईने मात्र मायेला मात्र अगदी काहीच कळून देत नाही. आणि मायेला काही कळून न देता मात्र आता ओवीला जानकी आपला चेहरा दाखवते. ओवीला खूप आनंद होतो, परंतु ओवी रडण्याचं नाटक करते आणि झोपण्याचं नाटक करते, कारण जेणेकरून आता ही माया आपल्याला उचलून तर लवकर घेऊन जाऊ शकणार नाही. जरीही तिने आता उचललं तर आपण आरडाओरडा केला तर मात्र अवघड होईल, म्हणून मात्र आता ओवी ही नाटक करते. आणि त्याच वेळेस तेथे ऐश्वर्यासुद्धा आलेली आहे. आणि ऐश्वर्या आल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याने आता ह्या मायेला 2 हात केलेला आहे. मायेला म्हणते की हे बघ, आता तू जे काही करशील तर ते अगदी तुझ्या म्हणजे विरोधात असेल. तू एकही पाऊल आता जास्त उचलू शकत नाही, कारण सगळे आता पुरावे तुझ्या विरोधात तर आहेत, परंतु तुला चहूबाजूंनी सगळ्यांनी घेरलेलं आहे. तू कुठेही जाऊ शकत नाही आणि आज ओवीचं सुद्धा तू काही करू शकत नाही, कारण आमची ओवी आमच्या ताब्यामध्ये आहे. कितीही काही केलं तरी सुद्धा आज ओवीला आम्ही घेतल्याशिवाय नाही जाऊन देणार. तेव्हा त्या जानकी म्हणते की थांब ऐशू, मला तिचा हिशोब चुकतं करायचा आहे, कारण तिने माझ्या पोटामध्ये चाकू खूपसू बसलेला आहे आणि आज मात्र मी तिला सोडणार नाही. तिला तिच्या पापाची शिक्षा मी देणार तर आहेच, परंतु आज अशी शिक्षा तिला मिळणार आहे की जेणेकरून ती कायम आठवणीत सगळं काही ठेवेल आणि तिला सगळ्याची आठवण मात्र राहीलच, असं मी तिला धडा शिकवणार आहे. म्हणून एक सणसण मात्र आता ती मायेच्या कानामागे देते आणि ओवीला घट्ट अशी मिठी मारते.
ओवी खूप रडत असते. ओवी म्हणते की आई तू कुठे गेली होतीस, मी तुला किती शोधलं आणि ही माया मावशी माझ्याशी खोटं बोलत होती. तेव्हा आता मायेला पोलिसांनी पकडलेलं आहे. शेवटी मायेचं सगळं काही प्लानचा मात्र आता एक अगदी पचका झालेला आहे, कारण तो केवळ तिच्या माणसामुळे. मायेला मात्र आता इतका राग येतो, कारण मायेने आता जे काही प्लान केले होते सगळे फ्लॉप होतात आणि शेवटी ओवी ही आता आपल्या आईबाबांना सुद्धा भेटते. सगळ्यांनी जो प्लान केलेला आहे ओवीला मिळवण्यासाठी, तर सगळेजण अगदी खुश होतात. ओवीला आता सगळेजण भेटतात. ओवीसुद्धा आता खूप रडत असते आणि आपल्या कुटुंबाला तिने किती मिस केलेलं आहे सांगते. गुलाबजाम काका आणि ऐश्वर्या आंटी. आता यांच्याशी मात्र आता ओवीही चांगलं वागत नाही, कारण तिला मायाने मात्र म्हणजे तिच्या मनामध्ये असं भरून ठेवलं होतं की माझ्या आईला त्रास दिलेला आहे. तेव्हा मात्र त्या लगेच जानकी म्हणते की हे बघ अगं ओवी, आपल्या ऐश्वर्या आंटी आहे ना ती खरंच खूप चांगली आहे. त्या मायाने तुझ्या मनामध्ये हे जे काही भरवलेलं आहे ते चुकीचं भरवलेलं आहे. तेव्हा आता गुलाबजाम काका हा म्हणजेच सारंग आता ओवीला घट्ट असं मिठी मारतो आणि तिला उचलून घेतो. त्यानंतर आता ऐश्वर्यासुद्धा या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या राणरिंदिव्यांच्या घरामध्ये येते आणि जानकी आता ऐश्वर्याला पूर्णपणे आपल्यासारखं बनवते. म्हणजे असं ती बनवते आता पूर्णपणे आता जानकीचा वेश आहे ना तो ऐश्वर्याने केलेला आहे. जानकी या घरामध्ये कशी राहते, कसं धूप वगैरे फिरवते, कसं काय करते हे सगळं काही ती ऐश्वर्याला सगळं काही शिकवते. सगळ्यांना आता आनंदी आनंद झालेला असतो आणि सगळेजण राणरिंदिवे कुटुंब आज अगदी खऱ्या अर्थाने आपला गुढीपाडव्याचा सण दणक्यामध्ये साजरा करतात. मानाची गुढी मात्र आता ह्या राणरिंदिव्यांच्या घरामध्ये उभी झालेली आहे आणि असा थरारक जो काही शेवटचा भाग आहे तो म्हणजे मायाला शेवटी आता सगळं काही सोडून पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं आणि त्यातच माया आपला सगळा गुन्हा कबूल करते आणि शेवटी आता राणरिंदिव्यांची माफी तिला मागावीच लागते, कारण आज तिने आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आज राणरिंदिव्यांच्या घरामध्ये एक अशी प्रेमाची आणि आदराची गुढी उभी राहिलेली आहे. आणि ऐश्वर्यासुद्धा आपल्या घरात परत आल्यामुळे सारंगला सुद्धा खूप आनंदी आनंद झालेला असतो. ऐश्वर्या मात्र जानकीचं रूप घेऊन आता दुसरी जानकी बनवून आता आपल्या ओवीला सुद्धा सोडवण्यास मदत करते आणि आज राणरिंदिव्यांच्या घरामध्ये ती हक्काने पाऊल ठेवते. सगळ्यांना इतका आनंद झालेला आहे. शेवटी सयाजीसुद्धा हात टेकतो आणि सयाजीसुद्धा आता सगळ्या राणरिंदिव्यांची माफी मागतो. चक्का आज इतका मोठा अगदी सिंहासारखा जो सयाजीराव आहे तर तो सुद्धा राणरिंदिव्यांच्या समोर आज हात टेकून उठा आहे. सगळ्यांना इतका आनंदी आनंद झालेला आहे. सगळेजण खूप खुश आहेत. सगळ्यांना ना इतका आनंद झालेला असतो कारण ओवी सगळ्यांना परत मिळालेली असते. तेव्हा आता मित्रांनो जानकीनी आपल्या अगदी मनाचा विचार न करता सगळं काही अगदी छान केलेलं आहे आणि सगळं छान करून शेवटी आज खऱ्या अर्थाने राणरिंदिव्यांच्या घरामध्ये आज दिवाळीचा पाडवा साजरा झालेला आहे. आता जानकीसुद्धा परत आलेली आहे. जानकीवरचं संकट टळलेलं आहे. ऋषिकेश, जानकी, सौमित्रा, अवंतिका आणि सारंग आणि ऐश्वर्या सगळेजण आज खऱ्या अर्थाने एकत्र आहेत. तेव्हा आता मित्रांनो असेच आता ह्या मालिकेचा शेवट कसा होईल, कारण आता लवकरच आता आपली जानकी या राणरिंदिवे कुटुंबाला परत आता कोणत्याही संकटावर नाही येऊन देणार. खूप काही आजपर्यंत या संकटात तिने भोगलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने मात्र सगळ्यांनी जानकीला मानाचा मुजरा केलेला आहे. तर तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.